आदरणीय संयोजक, आयोजक आणि प्रिय दर्शक हो, कॉप्स केअर ऑफ पब्लिक सेफ्टी असोसिएशनचे माननीय अमर एकाड सर यांच्या अध्यक्षतेत महाराष्ट्र राज्यस्तरावर घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या विषयाला सुरुवात करण्याआधी आपणा सर्वांस एनर्जेटिक सलाम करते। स्पर्धेचा विषय आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंमलबजावणी यावर विद्यार्थ्यांचे मनोगत। जसं की आपण जाणतो 2020 मध्ये इस्रोच्या पूर्व वैज्ञानिक असलेल्या कस्तुरी रंजन यांच्या अध्यक्षतेखाली आजपर्यंतची सर्वात मोठी शैक्षणिक मसुदा समिती गठीत करण्यात आली। या समितीने भारताच्या शिक्षण क्षेत्राचा पूर्णपणे कायापालट करण्याच्या दृष्टीने नवीन शैक्षणिक धोरणाचा आकृतिबंध तयार केला। ह्या न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या ब्लूप्रिंटनुसार सरकारने 2030 पर्यंत याला पूर्णपणे अंमलात आणण्याचे धोरण आखले आहे। नवीन शैक्षणिक धोरण हा काही कायदा नाही की एका रात्रीतच त्यावर अंमलबजावणी होऊ शकेल। म्हणून सरकारच्या ठरवलेल्या उद्दिष्टांनिशी या धोरणातील फायद्या तोट्यांचा योग्य विचार करून शिक्षक, विद्यार्थी व पालक या त्रिसूत्रीला देखील सरकारसोबत ध्येय धोरणात सामील होणे अगत्याचे ठरते व त्या अनुषंगाने पावले उचलणे अगत्याचे ठरते। तेव्हाच नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी योग्य दिशेने होईल। नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 शिक्षण क्षेत्रातील एक क्रांतिकारी पाऊल आहे। हा भारताच्या शिक्षण व्यवस्थेतला मैलाचा दगड ठरू शकतो जर 2030 पर्यंत नियोजित व तंतोतंत अंमलबजावणी करण्यात आपण सक्षम ठरलो तर। या धोरणाचं वैशिष्ट्य म्हणजे रटाळवाण्या पोपटपंची बेस्ड मेथडॉलॉजीला बाजूला सारून कौशल्य विकास, बहुविध अभ्यासक्रम आणि प्रयोगाधारित शिक्षणावर भर देण्यात आला आहे। पूर्वीच्या 10+2 या आराखड्याला बाजूला सारून 5+3+3+4 या संरचनेला पुरस्कृत केले। अर्थातच पूर्वीप्रमाणे प्रत्येक मूल सरकारच्या अखत्यारीत 12वी पर्यंत शिक्षण घेईल, मात्र आता त्याला फाउंडेशन स्टेजमध्ये 3 वर्ष वयोगटात सामील होऊन इयत्ता 2री पर्यंत पहिली 5 वर्षे परीक्षेविना क्रीडन मनोरंजन पद्धतीने घालवायची आहेत। कौशल्याधारित शिक्षणाच्या या पहिल्या 5 वर्षांच्या पायरीनंतर मूल आता +3 मध्ये इयत्ता 3री, 4थी, 5वी पर्यंतची परीक्षेची तोंड ओळख घेत मातृभाषेतून शिक्षण घेणार व पुढे सरकणार आहे। या प्री पॅरेटरी स्टेजनंतर +3चा दुसरा टप्पा म्हणजे 6 ते 8वी मिडल स्टेजचा भारतीय भाषेसोबतच ऐच्छिक विषय व वोकेशनल कोर्स या अवस्थेत त्याला शिकायला भेटणार आहेत। यानंतर +4 म्हणजे सेकंडरी स्टेज 9वी ते 12वी पर्यंतचे शिक्षण। येथे वार्षिक परीक्षेला बाजूला सारून सेमिस्टर बेस परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचे वारंवार मूल्यमापन केले जाणार आहे। क्रिटिकल थिंकिंग, मल्टिपल सब्जेक्ट आणि कुठलीही स्ट्रीम बेस्ड शिक्षा प्रणाली नसल्याने गुणांनुसार होणारी वर्गवारी व भेदभाव न होता विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयांनुसार आवडीची नोकरी, व्यवसाय करता येणार आहे। एकंदरीतच विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हे धोरण आशादायक आहे, कारण मूल्यमापनाची परीक्षा आधारित जुनाट पद्धती सोबतच सेल्फ परीक्षण, मित्रांकडून, शिक्षकांकडून परीक्षण असे गुण देऊन मूल्यमापन होणार आहे। सोबतच सरकारने न भूतो न भविष्यती वर्तमानपेक्षा डबल बजेट शिक्षण खात्याला देण्याचे आश्वासन केले आहे। ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन देखील सुलभपणे व सर्वसमावेशकपणे पद्धतीने करता येणे शक्य आहे। भारतामध्ये या 2020च्या नवीन एज्युकेशन पॉलिसीने देशातील टॉप 50 युनिव्हर्सिटीजना आमंत्रित करून देशातील होतकरू व गरजूंना इंटरनॅशनल लेवलवर आपली छाप पाडण्याची संधी देऊ केली आहे। 2020 मध्ये मांडलेल्या या धोरणाची आजपर्यंत 30 ते 40% अंमलबजावणी होऊ शकली, कारण आपल्या देशातील संसाधनांची कमतरता, भाषिक अडचणी, प्रशिक्षित व कुशल शिक्षकांचा अभाव, डिजिटलायझेशन पासून वंचित खेडी, दुर्गम भाग, बहुविध अभ्यासक्रम व कौशल्याधारित शिक्षणासाठी अपुऱ्या सोयी यासोबतच शिक्षणाचे भांडवलीकरण, शिक्षणातील गलिच्छ राजकारण या बऱ्याच कारणांमुळे एवढ्यावर तरी 100% अंमलबजावणी लवकर करणे शक्य वाटत नाही। मात्र या साऱ्या अडचणींवर मात करून कौशल्याधारित व विकसित अशा या पद्धतीला पूर्णपणे अंमलात आणण्याचे जोरदार प्रयत्न सर्वच घटकांकडून होणे गरजेचे आहे।
एक सुजाण नागरिक व शिक्षण प्रवाहातील घटक या नात्याने मला वाटते आम्हा समस्त विद्यार्थी नागरिकांना नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सक्रिय सहभाग नोंदवावा लागेल, जेणेकरून 2025 मध्ये 30 ते 40% वर येऊन पोहोचलेली इम्प्लिमेंट प्रोसेस लवकरात लवकर 100% वर पोहोचू शकेल। स्थानिक समस्या जाणून घेऊन त्या दूर करण्यात समाज, सरकार, शाळा व्यवस्थापन या त्रिसूत्रीला नवीन पद्धत उपयोजित करणे आवश्यक आहे। कारण आजही आपण बघतो त्या रटाळवाण्या परीक्षांवरच निष्कर्ष अवलंबून आहेत। स्वयं, दीक्षा, CPG, पाठशाला यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हे धोरण अवलंबिले जाऊ शकते। चला तर स्किल हब्स निर्माण करून देशाची बेरोजगारी संपवूया आणि लवकरात लवकर 100% नॅशनल एज्युकेशन इम्प्लिमेंट करून विकसित भारताचे खरे साक्षी बनूया। यासोबतच मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय भारत, धन्यवाद।